नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं कांद्याची पात कवळी छान मस्त मिळालेली होती, मार्केटहून आणलेली. तर ते आता निवडून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तर ह्यापासून मी एक रेसिपी बनवणार आहे. तर त्या रेसिपीचं नाव तुम्हाला आता नंतर पुढं मी सांगेन. तर ते चला आता काढून घेऊया. लसूण लागणार आहे फोडणीसाठी, तर तो लसूण सोलून घेऊया, लगेचच कुटून घेऊया. तर झालेलं आहे आपलं कुटून, पण हे बाजूला करू. गॅसकडे जायचं आहे, गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे. तेल गरम होईपर्यंत आपल्याला इथं दाण्याचं कूट वाटून घ्यायचं आहे. तर ह्या भाजीला आपल्याला शेंगदाण्याचं कूट खूप लागणार आहे. तर चला, 2 वाट्या शेंगदाणे आहेत ना, तर ते मी भाजून मस्त वाटून घेणार आहे. मस्त भाजलेले शेंगदाणे होते, कूट केलेलं आहे त्याचं. कढईमध्ये तेल टाकलेलं तापलेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, कुटलेलं लसूण टाकलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मस्त कांद्याची कवळी कवळी पात धुवून घेतलेली होती ना, ते टाकायचे आहे. कारण कवळी असल्यामुळे जास्त वेळ वाफवायला लागणार नाही. तर आता परतून घ्यायची आहे. 2 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचे आहे. झालेली आहे वाफवून आपली, बघा मऊ झालेली आहे कांद्याची पात. आता काय करायचं आपल्याला, ह्यामध्ये आपल्याला दाण्याचं कूट जे आपण वाटून घेतलेलं होतं ना, तर ते दाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं जास्त प्रमाणात वापरतो आपण ह्या भाजीला. तर ह्या भाजीचं नाव आहे सगुनी म्हणतात आमच्याकडे ह्याला. तर कांद्याची पात आणि शेंगदाण्याचं कूट घालून मस्त सगुनी बनवतात. खरं तर हे वल्ल्या शेंगदाण्याची सगुनी बनवतात, पण वाळले पण टाकू शकता तुम्ही हे अशा पद्धतीनं. तर त्यामध्ये टाकलेलं आहे लाल तिखट, धनापूड, चवीपुरतं मीठ आणि हळद पावडर. तर तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. झालेली आहे भाजी आता, तर भाकरी करून घ्यायची आहे. तर आता चला भाकरी बनवायची आहे. आता ह्यामध्ये तुम्ही भाकरी ज्वारीची, बाजरीची कशीही घेऊ शकता. तर आता इथं मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे. तर चला, तर आता पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर चिकन जर येत नसेल ना भाकरीला, तर तुम्ही तव्यामध्ये वाटीभर पाणी गरम करा आणि ते गरम पाणी ह्या पिठामध्ये घातल्यानंतर आपल्याला भाकरी करायला सोपं जातं. तर चला, तर हे टिप म्हणून तुम्ही समजू शकता. तर झालेलं आहे आता आपलं पीठ मळून उंडा करून घ्यायचा आहे भाकरीचा. तर पीठ खाली चाळून ठेवायचं आणि टाकायचं आणि वरती भाकरी थापून घ्यायची. झालेली आहे आता आपली भाकरी थापून मस्त भाजून घ्यायची आहे. तवा गरम झालेला आहे, तव्यावरती भाकरी टाकायची आहे. हे बघा अशा पद्धतीनं भाकरी मी केलेली आहे. आवडली असेल तर नक्की कमेंट करा. तर चला, तर आता भाकरीला पाणी लावून घेतलं, उलटपुलट करायची आहे. इथं मी उलटणं वापरलेलं नाही. थोडंसं मी तिंबलेल्या पिठामधलं पीठ घेते आणि त्या भाकरीला चिटकावलं ना, तर ती भाकर अद्दर उचलते आणि मी पलटी मारते त्या भाकरीला. तर भाकरी पण आपली भाजलेली आहे. कशी वाटली माझी आयडिया हे पण तुम्ही कमेंट करून सांगा. तर झालेली आता सर्व करून घेऊया. प्लेटमध्ये भाकरी ठेवलेली आहे. तर भाकरीवरती मी सगुनी ठेवणार आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये बरोबर आपल्याला दही पण पाहिजे. तर दही खूप छान आहे माझं दही, बघा घट्टबंड्या झालेलं आहे दही. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर आता चला, सगुनी ठेवलेली आहे भाकरीवरती. एक वाटीमध्ये आपल्याला दही ठेवायचं आहे. दही एकदम घट्ट झालेलं आहे, अजिबात तुटत नाही. तर चला वाटीमध्ये आता दही काढून घेऊया. हे बघा किती छान मस्त घट्ट झालेलं आहे दही. तर आता झालेली आहे आपली रेसिपी तयार. कशी वाटली नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.